वेलकम टू माय चॅनल रुचारण्य फॅशन अँड लाईफस्टाईल. आज मी तुम्हाला थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये नेणार आहे. म्हणजे साधारणपणे 1983-84 साली जेव्हा माझ्या आईचं आणि सासूबाईंचं लग्न झालं. नाही, त्यांचं लग्न हे विषय नाही आहे, पण मी नेसल्यात त्यांच्या ह्या लग्नातल्या 2 साड्या. म्हणजे एक माझ्या आईची आणि एक माझ्या सासूबाईंची. तर मी हे असे 2 वेगवेगळे लुक्स क्रिएट केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघाल तर तुम्हाला जर हे सगळे लुक समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे, कारण की भरपूर व्हेरिएशन्स आहेत हेअर, मेकअप आणि ज्वेलरीमध्ये. सो हा आहे आपला पहिला लुक. फायनली मला माझ्या आईच्या लग्नातली साडी नेसायचा हा चान्स भेटलेला आहे आणि आईचे गणपती आहेतच. तर मग मी विचार केला की नवीन काही शॉपिंग वॉपिंग करण्यापेक्षा, म्हणजे ते सगळं आपण नेहमीच करतो, काही ना काहीतरी व्हरायटी आपल्याला हवीच असते प्रत्येक वर्षी गणपतीच्या वेळेस. तर मी विचार केला की काहीतरी हटके असं करावं. आता माझ्या आईने ऑब्व्हियसली त्या काळामध्ये लग्न म्हटल्यावरती असा एक टिपिकल तो जो लग्नाचा एक लुक असतो, शालू आणि मग ते सगळे दागिने आणि गजरे आणि तो सगळा लुक, म्हणजे तो आपण प्रत्येक वेळी लग्न समारंभांमध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न करतच असतो. पण मी विचार केला की माझ्या आईच्या लग्नातली साडी मी आता जर नेसते आहे माझ्या या गणपतीच्या निमित्ताने, सो मला ह्याला काहीतरी एक हटके ट्विस्ट द्यायचा होता. आणि त्याच्यासाठी मी हे सगळे असे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सिलेक्ट केलेली याच्यावरती. याची जर तुम्ही काठ वगैरे पण बघाल तर अशी थोडीशी अशी सिल्वर आहे, म्हणजे गोल्डन नाही आहे एक्झॅक्टली. कारण आता कसं आहे, लग्नांमध्ये वगैरे आपण गोल्डन काठ प्रेफर करतो. तसं तर ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे पण घालतात आजकाल लग्नांमध्ये मुली, पण जनरली गोल्डन काठच प्रेफर करतो कारण त्याच्यावरती सगळे गोल्ड ज्वेलरी छान मस्त जाते. बट ही साडी ह्याच्यावरती पूर्ण असं सिल्वर बुट्टी, सिल्वर ज्वेलरी, म्हणजे सिल्वर वर्क असल्यामुळे मी सिल्वर ज्वेलरी प्रेफर केली आहे, ऑक्सिडाइज ज्वेलरी. 1983 साली माझ्या आईबाबांचं लग्न झालं होतं आणि 41 वर्ष झाली आहेत. आणि या साडीची क्वालिटी, या साडीचा जो एक लुक आहे तो तसाच्या तसा आहे. म्हणजे मानलं पाहिजे त्या काळातल्या फॅब्रिकला. म्हणजे ही बेसिकली ही जरा अशी सिल्क साडी आहे म्हणून ही छान अशी बसली आहे मस्तपैकी. ह्याचा पल्लू पण पूर्ण भरलेला आहे हा असा. तुम्हाला हवं तर तुम्ही प्लीट्स घेऊन असं व्यवस्थित ह्याचा असा प्लीट्सवाला पदरसुद्धा तुम्ही काढू शकता, कारण की मग ही जी मोठी बॉर्डर आहे ही पण मला घेता आली असती तसं. पण मला तशीही 2 लुक्स दाखवायचे आहेत साड्यांमध्ये, तर मी विचार केला की हा लुक हा जरा असा ठेवते, बघूया दुसरा लुक कसा येतोय. बट ह्याच्यामध्ये हा पदर पूर्ण भरलेला आहे आणि तो मला दाखवायचा होता कुठेतरी. कारण पूर्ण साडी तसं बघायला गेलं तर खूप प्लेन आहे, त्याच्यावरती खूप छोट्या छोट्या बुट्टीज आहेत सिल्वर. आणि हिरो जो आहे या साडीमधला तो आहे हा पदर. आता हेअरस्टाईलमध्ये पण मी असा एक 1 साईड बन घेतला आहे, तुम्ही बघू शकताय. आणि हे असे जरा व्हाईट रोजेस लावलेले आहेत, मी गुलाब लावलेले आहेत ह्याला. कारण काय आहे की थोडासा एवढी जुनी साडी आहे, ब्लॅक अँड व्हाईट काळातली साडी आहे, त्याला मी असं जरा छान ट्विस्ट देण्याचा प्रयत्न करते. तर म्हटलं थोडंसं रेट्रो आणि एक मॉडर्न ट्विस्ट मला द्यायचा होता, एक वेगळाच लुक आणि हटके लुक बेसिकली क्रिएट करायचा होता. म्हणून मी ठरवलं की एक साईड बन वापरते आणि म्हणजे बन करते आणि हे अशी गुलाब वगैरे लावते. इझी आहे, सोपं आहे. मस्तपैकी ते छान असं पिनअप वगैरे तुम्ही केलं तर खूप बऱ्याच टाईमपर्यंत तुम्ही इनफॅक्ट हा लुक कॅरी करू शकतात. सो हा आहे आपला दुसरा लुक. आपल्या पहिल्या लुकमध्ये मी माझ्या आईच्या लग्नातली साडी नेसली होती, तर आता ह्या दुसऱ्या लुकमध्ये मी माझ्या सासूबाईंच्या लग्नातली साडी नेसली आहे. ही अशी बनारसी सिल्क साडी आहे आणि इतकी सुंदर अप्रतिम बसली आहे ती. मेन म्हणजे मला ज्या प्रकारे ती बसली आहे ना, त्याच्यातच म्हणजे मी त्याच गोष्टीच्या प्रेमात परत एकदा पडली असं वाटतंय मला या साडीच्या. इतकी सुंदर आहे. ह्याचा पल्लू पण असा पूर्णपणे भरलेला आहे आणि जवळजवळ 40 वर्ष झालेली आहेत. म्हणजे 1984 साली माझ्या सासूबाईंचं लग्न झालं होतं, सासूबाई सासऱ्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांच्या लग्नामध्ये त्यांनी ही साडी नेसली होती. सो साधारण 40 इयर्स झाले आहेत आता. आणि तरीही ह्या साडीची ठेवण, त्याचं फॅब्रिक, त्याची क्वालिटी, त्याचा जो लुक आहे ओव्हरऑल, तो कुठेच
एक पर्सेंटसुद्धा तो कमी झालेला मला वाटत नाही आहे बिलकुलसुद्धा. असं वाटतंय जणू मी आता 40 वर्ष पाठी गेलेली आहे फ्लॅशबॅकमध्ये. फक्त डिफरन्स एवढाच आहे की तेव्हा ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता, आता कलरचा ट्रान्सफॉर्मेशन झालेला आहे आणि हल्ली तर खूप काय काय ट्रेंड्स निघालेले आहेत. मी सुद्धा तोच प्रयत्न केला आहे. 40 वर्षापूर्वी चं जे काही फॅशन ट्रेंड्स असतील ह्या साडीला घेऊन साधारणपणे लग्नामध्ये अशा साड्या नेसल्या जायच्या किंवा पूजा कार्याला किंवा गणपतीला किंवा दिवाळी सणाला अशा वेगवेगळ्या साड्या नेसल्या जायच्या. तर त्यावेळेचे एक टिपिकल ठरलेले लुक्स असायचे. तोच तो तो आंबाडा किंवा तीच ती वेणी किंवा तेच गजरे. तर ह्यावेळी मी ठरवलं की चला अनाईसे गणपती आहेतच तर आणि आपल्याला अशा वेळेस ना असं छान साडी वगैरे नेसून मस्त नट्टा थट्टा करायला खूप आवडतं. सो मी विचार केला की मग होऊन जाऊ दे काहीतरी डिफरंट, काहीतरी हटके. मी माझ्या सासूबाईंच्या या लग्नातली साडी नेसली तर आहे, पण मला एक वेगळा लुक देण्यासाठी मी हे असे मोत्याची ज्वेलरी प्रेफर केलेली आहे. हे असे 3 पदरी मोत्यांचा हार आहे मी जो घातला आहे तो. एक मिनटं मी जरा कॅमेराच्या जवळ येते म्हणजे तुम्हाला दिसेल. आणि सिन्स हा असा थोडासा ब्लूइश डार्क ब्लूइश कलर आहे सो बँगल्ससुद्धा मी तसेच प्रेफर केलेत. कंप्लीट काठ आणि कंप्लीट वर्क आहे या साडीचं. ते सिल्वरमध्ये असल्यामुळे मी मोती प्रेफर केलेला आहे. आता पहिल्या लुकमध्ये आपण थोडंसं मी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातली होती, कारण त्या पर्टिक्युलर साडीचा जो काठ होता किंवा ओव्हरऑल जो लुक होता त्याच्यावरच्या बुट्ट्या, काठ आणि पदर हे सगळंच थोडंसं सिल्वर ज्वेलरी सिल्वर लुक होता म्हणजे कम्प्लिटली. आणि म्हणूनच मी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी त्याच्यावरती प्रेफर केली. म्हटलं काहीतरी वेगळं करावं. आता ह्या पर्टिक्युलर साडीच्या लुकमध्ये मी मोती प्रेफर केला आहे, कारण काय आहे मोती हा सहजासहजी सगळ्याच कलर्सच्या फॅब्रिकवरती तो जातोच. पण जर तुमच्याकडे हा असा जरा डार्क शेडमध्ये काही तुमचे आउटफिट्स असतील किंवा तुमची एखादी साडी असेल तर त्याच्यावरती मोती प्रतिम वाटतो, उठून दिसतो तो. कारण डार्कवरती लाईट हे कॉम्बिनेशन हे कधीही छानच वाटतं. काय मग जुनं ते सोनं, बरोबर ना? सणवार म्हटले ना की आपल्याला शॉपिंग करावीशी वाटतेच. नवीन कपडे, नवीन दागिने, नवीन नवीन गोष्टींची खरेदी नाही, आणि हे सगळं करत राहायला पाहिजे वेळोवेळी. ते तितकंच महत्त्वाचं आहे. कारण काय होतं की त्याच्याने आपल्या विचारांना चालना मिळते, आपल्यातली स्फूर्ती वाढते, एक तो दारिद्र्यपणा दूर होतो आणि आपण एक ओव्हरऑल कॉन्फिडंट असतो आणि पॉझिटिव्हिटी वाढते. सो या सगळ्या गोष्टींसाठी ना हे सगळं करणं वेळोवेळी इम्पॉर्टंट आहे. पण त्याचबरोबर हा अजून एक फॅक्ट आहे की आपल्या वॉर्डरोबमध्ये ना ऑलरेडी भरपूर असे ऑप्शन्स असतात आणि शेवटी आपल्याला काय हवं असतं, एक नवीन लुक ना, जो असा वाटेल की रिपीट नाही झालाय कुठे. ते सगळं करता येतं, थोडासा वेळ काढायचा असतो फक्त. लागा तयारीला पटापट चला. पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.